बघा आपण आता ग्लोबल हेअर कलर बघतोय। ग्लोबल हेअर कलर म्हणजे जे आपल्या केसांचा कलर आहे त्याच्यापेक्षा फार फार तर 1% लिफ्ट करणं, वरती जाणं, तर ते आपल्याला बघायचं आहे। मग ग्लोबल कलर करायला आपल्याला जे ग्रे हेअर असतात त्यांना कव्हरेज देण्यासाठी ग्लोबल केला जातो। मग ग्लोबल कलर हा कसा चूज करायचा, तुम्हाला आता नवीन असाल, तुम्ही जे बिगनर्स असाल तर बिगनर्सला आम्ही ते कलर कशी चूज करायचे, तर हे बघा, हा जो 1 आहे, 1 नंतर 0.0 आहे, 2.0 आहे, 3.0 आहे, 4.0 आहे, 5.0 आहे, म्हणजे हे बेसिक कलर आहे। हे बेसिक कलर जे आपल्या केसांचे कलर असतात तसे कलर कंपनीने बनवलेले आहेत, म्हणून मग यांना एकाच्या पुढे अंक नाही, म्हणजे हे सगळे बेसिक कलर आहे। हे बेसिक आणि हे सगळे ग्लोबल कलर आहे। मग याच्यातला आपण जज करायचा की आपल्या केसांचा कलर एक्झॅक्ट कोणता जातो। मग तो कलर तुमच्याकडे क्लायंट आल्यानंतर मग त्याला ते आपल्याला चूज करायचं आहे। हे बघा, आता माझ्या केसांचा कलर, आता याच्यामध्ये माझ्या केसांचा कलर जातोय का, मग जातोय, तर हा माझ्या केसांवर हा कलर जातो, हा कलर जातो 05 जातो। आता मी लॉरियलचा कलर मागवला आहे, मग लॉरियलचा मागवला आहे तर लॉरियलमध्ये मी 03 मागवला आहे, थोडं लाईट ब्राऊन मागवला आहे। लाईट ब्राऊन मागवला आहे का मागवला आहे की माझ्या केसांची शेड जी आहे ती ब्राऊन आहे, मग मी त्याच्यामुळे लॉरियल। मग प्रत्येक कंपनीचे शेड वेगवेगळे असतात। आता हे मॅट्रिकचं शेड कार्ड आहे, तर मॅट्रिकची शेड कार्ड असल्यामुळे मग प्रत्येक शेड कार्ड वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं तयार झालेलं असतं, म्हणून आपण पहिले जज करून बघायचं आहे आणि मग एकदाचा आपण त्या कलरवर थांबवायचं आहे। ओके, आता आपण मेजरमेंट बघू। मेजरमेंट कसं करायचं आहे, मिक्स कसे करायचे, मिक्स केल्यानंतर डिपॉझिट कसं करायचं आहे आणि मग वॉश कसं करायचं हे बघायचं आहे।